त्यामुळे आपण कुठलीच ऍक्शन नाही घेऊ शकत आता. पण मला साधारण अंदाज लागलाय की तो कुठे असेल. मी तसं इन्स्पेक्टर कदमांना कळवलंय. मला खात्री आहे लवकरात लवकर शौर्य आपल्या हाती लागेल. इन्स्पेक्टर कदमांचा फोन आहे. घे काय म्हणतात. हॅलो, हा कदम बोला. चला. चल. चल पटकन. हॅलो मॅडम. हा, कुठं आहेस? म्या शेप फाट्या पत्र आलोय. ऐक, प्लॅन मध्ये जरा बदल करायचाय. हा. ते पोतं तुझ्या टेम्पोतून उतरवायचं आणि हायवे वरून जाणारी कुठली बी बस आपल्या गावाकडे जाणारी जी असेल त्यामध्ये ते पोतं टाकून द्यायचं आणि तू तिथून सटकायचं. कळलं? हो मॅडम, ते बसवालं पोतं कसं घेईल? काही नाही सांगायचं भाजीचं पोतं आहे. पेट वडगावला आमचा माणूस येऊन तिथून उतरून जाईन ते पोतं. कळलं? आणि तू तिथून बाजूला व्हायचं. होय होय. पुढचं 8-10 दिवस, कळतंय? 8-10 दिवस हा नंबर चुकून बी डायल करायचा नाही. आलं ध्यानात? ओ होय मॅडम. हा, ठेव फोन. आयला ह्याला बी आताच पंक्चर व्हायला पाहिजे होतो. हा, अरे थोडा वेळ थांबला असतास तर हे काम फक्त झालं नसतं. पंक्चर झालं नाही, केलंय. हा खेळ खिळ्यांनी सुरू झाला होता ना, मग खिळ्यांवरच संपेल, नाही का? शौर्य, 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 हे शौर्य, ए शौर्य, डोळे उघड. ए बाळा, डोळे उघड. शौर्य, 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 ए शौर्य, शौर्य, उठ पळा. शौर्य, सोडा होय. हा, पळतोस कुठं गाबड्या? अरे तुझ्या मैत्याच्या ना जंगी तयारी करून आलोय मी. अरे
4 पैशा पायी एवढ्या जीवाची खेळतोयस होय हा लाज नाही वाटत तुला अरे कुठं फिरशील ही पाप तुला आता मी सोडतच नसतोय तुझ्या साहेब साहेब आवरा स्वतःला कायदा हातात घेऊ नका तुम्ही. अहो या पटकन शौर्य सापडलाय पटकन या शौर्य सापडलाय अहो शौर्य त्याला खाली उतरा शौर्य बेशुद्धच आहे अजून. शौर्य हे, अक्षर हे शौर्य ए शौर्य उठ बाळा शौर्य 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 अय शौर्य अक्षरा चल घरला आता मी अंतरा सोडायचं नाही बघ थांबा जरा आपल्याला अशी अविचाराने पावलं टाकून नाही चालणार आहे. अहो मेनकाच्या बाजूने येत अजून आपल्या आणि आपण चुकीचं पाऊल उचललं ना तर सगळी गडबड होऊन जाईल. अगं मग अक्षरा तिला काय असं सोडून द्यायचं होय नाही आजपर्यंत आपण माझ्या प्लॅनने चालत आलो पण आता या सगळ्याचा शेवट तुमच्या मार्गाने होईल. ताई काय म्हणालीस शौर्य सापडला. हो शरू शौर्य सापडला. मी बांधलेला अंदाज करेक्ट होता सापडला आपला शौर्य. देवी आईची कृपा आहे. अक्षरा आज रथ सप्तमी आहे. देवी आईची पालखी आपल्या घरी येण्याचा दिस. आजच्या मुहूर्तावर देवी आईनं दृष्टांत दिला बघ. आता लवकरात लवकर शौर्याला घेऊन घरी ये. आई आता शौर्य बेशुद्ध अवस्थेत आहे त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि मग येतो. अक्षरा अजून बेशुद्ध आहे त्यो. आई काळजी नका करू येईल तो थोड्या वेळात शुद्धीवर. हा काय करायचं त्या मेनकाचं काय हाल केलं तो केवढासा जीव आहे तो काय नाही आता लय झालं तिला का नाही आत्ताच्या आत्ता जातो आणि घराच्या बाहेर हाकलतो. बारक्या बारक्या रागाच्या भरात आपल्याला काहीही करायचं नाहीये कळतंय का तुला. शांत राहा आता. मी आता खरं तर सगळ्यांनाच सांगेन सगळ्यांनीच थोडं शांत राहून संयमाने वागूया. आता शौर्याला शुद्धीवर येऊ देत. तो जोवर शुद्धीवर येत नाही तोवर आपण काहीच करू शकणार नाही. तिचा डाव तिच्यावरच उलटणार आहे. काय तिला तो